अष्टवक्रांची ही अद्भुत महागाथा महर्षी देवव्यासांच्या रचलेल्या महाभारताच्या वनपर्वावर आधारित आहे. या कथेत वर्णिलेल्या घटना आणि चमत्कार तुम्हाला जरी पौराणिक वाटेल तरी त्यामध्ये दडलेले अद्भुत वेदांताचे ज्ञान अष्टावक्र गीता हे एक सनातन सत्य आहे. चला शरीराच्या पलीकडे जाऊन आत्म्याच्या या प्रवासाची सुरुवात करूया. माणसाची खरी ओळख त्याच्या शरीराने होते का की त्याच्या आत दडलेल्या ज्ञानाने? शतकानुशतके ही दुनिया बाह्य सौंदर्य, रूप आणि शारीरिक ताकदीच्या मागे धावत आलेली आहे. आपण नेहमीच त्याचंच पूजन करतो जो बाहेरून भव्य आणि सुंदर दिसतो. पण हजारो वर्षापूर्वी या पवित्र भूमीवर एक असा बालक जन्माला आला ज्याचं शरीर 1-2 नाही तर अख्खं 8 ठिकाणाहून वाकडं होतं. असं कुरूप शरीर ज्याला पाहून लोक दया करायचे किंवा त्याची थट्टा उडवायचे. त्याच बालकाचं नाव होतं अष्टावक्र. अष्टा म्हणजेच 8 आणि वक्र म्हणजे वाकडा. पण या 12 वर्षाच्या बालकाने इतिहासात असं काहीतरी करून दाखवलं जे आजपर्यंत कोणीही करू शकलं नाही. त्याने आपल्या काळातील सर्वात मोठ्या, सर्वात ज्ञानी आणि सर्वात अहंकारी विद्वानांचा अहंकार एका क्षणामध्ये चकनाचूर केला. ही कथा फक्त एका पित्याच्या शापाची नाही किंवा एखाद्या चमत्काराची नाही. ही कथा आहे त्या परमसत्याची की हे शरीर फक्त मातीचं भांडं आहे. खरं सोनं म्हणजे आतलं ज्ञान आहे. या गाथेची सुरुवात होते एका गुरुकुलातून. महर्षी उद्दालक यांच्या आश्रमात अनेक विद्यार्थी वेदांचे अध्ययन करत होते. त्याच्यामध्ये एक होता कहोड. कहोड अभ्यासात फार हुशार नव्हता, पण त्याची गुरुभक्ती आणि सेवाभाव पाहून ऋषी उद्दालक खूप प्रसन्न होते आणि म्हणूनच त्यांनी आपल्या कन्या सुजाताचा विवाह कहोडसोबत केला. काळ पुढे सरकत गेला आणि सुजाता गर्भवती झाली. कहोड दिवस रात्र वेदांताचे पठण करत असत आणि सुजाता त्यांच्याजवळ बसून ते ऐकत असे. पण खरा चमत्कार तिच्या गर्भात घडत होता. गर्भातील बालक वेदांचे मंत्र ऐकत होते आणि ते आत्मसात करत सुद्धा होते. एक दिवस कहोड वेदांचे पठण करत होते तेव्हाच अचानक सुजाताच्या गर्भातून आवाज आला, पितृदेव, तुम्ही वेदांचा उच्चार चुकीचा करत आहात. हे ऐकून कहोड स्तब्ध झाले. एका अजन्मा बालकाने त्यांच्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा त्यांचा अहंकार जागा झाला आणि क्रोधाच्या भरात त्यांनी त्याला शाप दिला, जा, तू जन्माला येताना 8 ठिकाणून वाकडा असशील. आणि अशा प्रकारे ज्ञान आणि वैराग्याचे प्रतीक असलेल्या अष्टवक्रांचा जन्म झाला. शाप दिल्यानंतर कहोडांना आपली चूक समजली, पण शब्द परत घेता येत नाहीत. दरम्यान त्याचं जीवन गरिबात चालत होतं. तेव्हा त्यांना कळलं की मिथिला नरेश राजा जनक मोठा यज्ञ करत आहेत. जो साक्षात्कार जिंकेल त्याला अपार धन मिळेल. कहोड मिथिलेला गेले, पण तिथे होता एक अजिंक्य विद्वान वंदी. त्याची अट भयानक होती. जो शास्त्रार्थात हरेल त्याला जलसमाधी दिली जाते. कहोडांनी आव्हान दिलं, पण ते हरून गेले. तेव्हा त्यांना नदीत डुबवण्यात आलं. ही बातमी आश्रमात पोहोचली. सुजाता दुःखाने कोसळली आणि काही काळानंतर अष्टवक्रकांचा जन्म झाला. त्याचं शरीर 8 ठिकाणाहून वाकडं होतं. हात, पाय, छाती, मान सर्व वाकडं, पण त्याची बुद्धी अत्यंत तेजस्वी होती. अष्टवक्र मोठे झाले, पण त्यांना सत्य माहिती नव्हते. एक दिवस त्यांना त्यांच्या वडिलाबद्दल सत्य समजलं. तेव्हा त्यांच्या मनात ज्वाला पेटली. ते म्हणाले, मी मिथिलेला जाईन आणि वंदीला हरवेन. अष्टवक्र दरबारात पोहोचले तेव्हा त्यांच्यावर लोक हसू लागले, पण अष्टवक्रही त्यांच्यावर हसू लागले. तेव्हा राजा जनक म्हणाले, तू का हसतोस? तुझ्याकडे बघून हे सर्व हसत आहेत, पण तू का बरं हसत आहे? तेव्हा अष्टवक्र म्हणाले, ही विद्वानांची सभा नाही तर चर्मकारांची सभा आहे. क्षणात दरबार शांत झाला. यानंतर सुरू झाला महान शास्त्रार्थ. संख्या 1 ते 12 पर्यंत चर्चा झाली आणि 13व्या प्रश्नावर वंदी निरुत्तर झाला. अष्टवक्राची विजय झाली. वंदीने तेव्हा सांगितले की त्यावेळी कोणीही मरण पावले नव्हते. ते सर्व वरून लोकात होते. अष्टवक्रकांचे
वडीलही त्यावेळी जिवंत होते. पिता पुत्राची भेट झाली आणि स्नान केल्यानंतर अष्टवक्रकांचा शाप संपला. राजा जनकांनी अष्टवक्रकांना गुरु मानलं आणि त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञान आज अष्टवक्र गीता म्हणून ओळखलं जातं. त्यात सांगितलं आहे की तू शरीर नाहीस, तू आत्मा आहेस. मित्रांनो, देह नश्वर आहे, ज्ञानच अमर आहे. मित्रांनो, जर तुम्हालाही ही कथा मनापासून आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये अष्टावक्र लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, कारण तुम्हाला डेली अशा पौराणिक कथाचा लाभ मिळत राहो.